फळाचं भरपूर आहे. हे सगळं ऑर्डर्सचं जेवढं आहे तेवढं सगळं पॅकिंग आता आम्ही करतोय. दिवाळीचा सगळा फराळ आपल्याकडे असे अनारसे सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यानंतर चकली, शंकरपाळी, लाडू हे तर आहे. सोबत हे कडबड सुद्धा आपण यावर्षी आपल्या मेन्यू मध्ये ऍड केली आहे. त्यासोबत प्रणामच्या ऑर्डर पॅकिंग चालू आहे. सोबत काही कॉर्पोरेट ऑफिसेसना दाखवणं, त्यानंतर ते सगळं फायनल करून घेणं. छोटे बॉक्स पण आपल्याकडे आहेत हॅपी दिवाळीचे, ते सगळं चालू आहे. सोबत आता आपण मराठवाड्यामध्ये जाणार आहोत. आपल्या मदत करणारे तिथल्या मुलांसाठी काहीतरी काम करणार, तर त्यासाठी काही गोष्टी लोकांनी म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याला हे पाठवलंय. ज्याच्यामध्ये हे आलंय ऍडव्होकेट प्रणिता राहुल काळे यांच्याकडे. इझी आहे. त्यांना मी एकच सांगेन की बिझनेस करणं कधीच इझी नाहीये. बिझनेस करताना पण त्याची वेगळीच मजा आहे. ती ज्याला ती नशा आहे ना, तो मला ते सवय दिवस रात्र मेहनत करायला माझी कसं करायचं ते. मी रोज व्यवस्थित एक्सरसाइज करते. मी काय करायचं काय इंटेक करते. मी साखर फार खात नाही वगैरे करते. पण साखर फार जे काम सांगितलं ना ते काम पाणी माहिती आहे करतो ती काम कुठे काम केलेले काम करतात. काय तुमचं चाललंय काय? बटाटे आणते आता. जे आहे तेच कर ना. अगं तेच कर ना. पिवळे बटाटे ते काय होत नाही कर ना. गाडी कोणी लावली आहे? मी नाही लावली. कोणी लावली? पप्पा थोडे खाली गेले उलटी म्हणजे कोणी बी त्यांनीच लावली असेल गाडी. सर तिकडे तोंड करून लावून दिली म्हणजे अजून एक राहिलं. कोणी? मी थोडी लावली गाडी. तुझंच काय माहिती नाही का ते पप्पाने लावली असेल ना गाडी. तुम्ही नाही गेले त्यांनीच गाडी लावली असेल. काय खोटं बोलताय बर का. तेच गाडी लावायला गेले आणि तू आता काय करते? बटाटे आणले. काय करायचे असं? काय करते? कोबी करते. मग बटाटे नाही आणले? हो पण बटाटे नाही आणले. मग बटाटेच कर ना. जाऊ दे मग कोबी नको करू, बटाटेच कर. ह्याला काय होतं? अरे पण मला थोडी ती आवडते दोडक्याची भाजी. तुला माहितीये मी दोडक्याची भाजी खात नाही. तू म्हणते मला ती नाही खात ना ग. सांग बरं आपण कधी बनवलेली? तू कधी काय करते? नाही बनवत आपण कधी बनवलेली नाही ती दोडक्याची भाजी. मी कधीच खात नाही. मला नाही आवडत. नाही हे ना दुसरं काहीतरी लावा ना चांगलं काहीतरी. हो काहीतरी चांगलं लावा ना दुसरं काहीतरी. हो अहो दुसरं काहीतरी लावा ना. बस नाही तुला ते मोबाईल लाव ना दुसरं काहीतरी चांगलं काहीतरी. काय म्हणते? नाही हिरव्या मिरच्या नको टाकू. लाल तिखटच टाक. लाल तिखटच टाक कारण की लाल तिखटाची चांगली लागते. हिरवी मिरची व्यवस्थित नाही लाग. तुला बदल मिरच्या टाकून देते डायरेक्ट. तू औषध मिरच्या टाकून देते डायरेक्टली. लाल तिखटच टाक बाई. नमस्कार मित्रांनो. आता विषय खूप गंभीर. आता मग काय ती किती वाजता लागते ती ते काय म्हणते माहिती ना तुला? 1 वाजता उघडते म्हणे. 1 ते 5 वाजता कोण फॉर्म भरणार? 1 ते 5 रात्री 1 वाजता ओपन होती ती. केवायसी झाल्याशिवाय पैसेच नाही देणार. एक ते रात्रीचे 1 ते सकाळचे 5 वाजेपर्यंतच राहते म्हणे ती. मग वेबसाईट म्हणे फक्त म्हणे असं आहे ते त्याला.
इमली है ना, इसे ये नहीं दिखता तुम एवढी किस साखर आणली होती. इसे बस ये दिखता है ज्यादा किती दिवस झाले ना किस म्हणते, अर्धा किलो तिला म्हणे कोणी? तिला म्हणे हिरवाई. ते आवाज नाही कमी करत सारखं आणि राजेश खन्ना. राजेश खन्ना हिरवाई. याला 10 पाटण्याची पोरगी आहे का? त्यांनाच माहिती आहे आता. गाण्यात म्हटलंय तसं. राजेश खन्ना खूप वयस्कर आहे याच्यामध्ये. हा, म्हणजे हे किती सगळे पिक्चर मालेगावात पाहिजे. नाशिक मध्ये 10 रुपये 5 रुपये. एक पिक्चर आला होता, मला नाव आठवत नाही. तिकीट मारून दिलं होतं माझं. खूप गर्दीत, एवढा दाबून दुबून गर्दीमध्ये नंबर लावून तिकीट काढलं. नंतर तिकीट मारून दिलं माझं. नाही ना, परत घरी गेलो, पैसे घेतले, परत तिकीट काढले. पैसे राहायचे तेव्हा म्हणजे मग काहीतरी असं ना काम धंदा मग पैसे राहायचे का तेव्हा? हो, मग त्याला किराणाला पैसे द्यायचा ना. काढून घ्यायचे 5,000 रुपये का तेवढे बरे द्यायचं आपण मला. 5,000 रुपये द्यायचे का आपण? देत. हा? काय पिक्चर येतं ते पाय कसं दाखवतात. पूर्वीचे पिक्चर चांगले होते म्हणे, काय पण म्हणतात. 10-5 रुपये तिकीट होतं. आता तर किती, आता 250 का 300 रुपये माहिती तिकीट आहे आता. 300 रुपये. आता बंद झालं असं ना, चालू नसेल आता. मग आता थोडं पिक्चर मालेगावात मी 10 रुपयाच्या वर पिक्चरच पाहिला नाही. 10 रुपयाच्या वर मग तेव्हा सर्व 10 रुपयाच तिकीट होतं. जुनी राहते ना मग. आता किती याला किती पिक्चर आता लगेच टाकीवर दाखव. कॉलेजला जाताना काय करायचं मग आम्ही? कॉलेजला जात नव्हतं. 11 वाजता 11 वाजता पण टाकी चालू राहते. 11 ते 3 2:30 पर्यंत मॅटिनी शो सकाळचा. बाबा बरं काय बोलत होता. त्या मॅटिनी शो मध्ये जुने पिक्चर लागायचे ना, अजून जुन्या काळात. जुनी राहते. आम्ही पाहिलं बाबा पिक्चर. आता काय तिकीट आहे माहिती का पिक्चरचं? 350 रुपये 250 रुपये तिकीट आहे आता. सर्वात जास्त टॉकीज मालेगावला आहे. किती टाक आहे माहिती मला? 11. एक बी चांगली नाही, सगळे भंगार आहे. मी एकदा गेलो होतो मामासोबत मालेगावला, एक बी चांगली नाहीये. टाक्या किती भारी आहे. एकदम भंगार होत. एक आमच्या घराकडे टाकी तयार झाली ती पत्र्यांची सगळी. पहिले ओपन राहायची ती, नंतर पत्रे ठोकून करीम, तिचं नाव होतं करीम टुरीम टाकी. करीम टुरीम पुढे होती ती द्याना रोडला, म्हणजे मालेगाव जवळचं द्याना आहे ना. मालेगाव जवळ पण द्याना आहे तो. आपण गेलो होतो. हा बंगले बंगले होते. याच्या घरी गेलो होतो ना, चिवड्यावाल्याच्या घरी. काय करतो मग आपण विसरून गेलो. झालं बंद झालं असं. नाव काय आहे हिरोईनचं? काय नाव आहे? पहिले चप्पल नाही राहायची वाटतं ना शूटिंग मध्ये. चप्पल नाही राहायची वाटतं ना. नाही, बिना चप्पलचा डान्स करायचे वाटतं. बिना चप्पलचा डान्स. काय हिरो काय याचं नाव लक्षात नाही. आता पण एवढा अहो हा याच आहे ना, संजय दत्त. चटर्जी ती साडीवर आहे ना, मौसमी चटर्जी. कोण आहे? हा तिने याच्यामध्ये आले ती हा का? कपिल शर्मा नाही का शो मध्ये आली होती ती. माझा सफरचंद बाय पिक्चरचं नाव हे आधी होते का? पण म्हणजे आधी पण होते का द्राक्षांचा बाग? सफरचंद आहे ते बघ ना किती पडले बघ ना. म्हणजे आधी पण होते का द्राक्षाचे बाग? एवढे द्राक्षाचे बाग राहायचे का?
पप्पांना या हिरोचं नावच आठवत नव्हतं आणि अचानक जुन्या मूवींचे गप्पा रंगल्या. त्या पिक्चरचं नाव खूप भारी होतं, वेगवेगळे पिंजरा वगैरे असे. सावळी लागला असेल ना हो. हो लावा ना, ते मम्मी म्हणते ते. हा माहिती, तुम्ही पिंजरा पिक्चर पाहिलेला आहे. बघा ना, असेल ना. लावून पाहा ना. लावा ना, हे काही तर रिमोट आहे. लावा व्यवस्थित, काय ते चांगलं लावा. 2 लोक पाहतील ते सारखं. बातम्या प्रत्येक वेळेस तुम्ही बातम्याच पाहत राहतात नाही का, सारखं सारखं बातम्याच पाहत राहताय. टाइम का बदलला यांनी काय? अहो त्यांचं हे सकाळी चालू आहे. लागतं पण ते. नाही आलं. अहो त्यांचा तो कार्यक्रम चालू आहे 2025-16 अवॉर्डचा त्यांचा शो चालू आहे ना. तुम्हाला बोललो ना, तो शो चालू आहे. कपडे बी नाही लागत. नाही ना, हे काय? कार्यक्रम चालू आहे मम्मी त्यांचा तो. अहो, सकाळी पाहायला भेटेल. ओ मी काय म्हणतो पप्पा, अहो ते लावा, त्यांचं ते चालू आहे बघा. नाही येणार ते नाही. कार्यक्रम चालू आहे ना, तो वाला पारू लावा. लावा ना मग पारू. पारू बी नाही आणि तारू बी नाही. लावा ती सिरियल लावा, ती पारूवाली सिरियल लावा, ती मम्मीला आवडते. लावा, हे बघ इकडची ती खाली ठेवलेली बघा, ती मम्मीला आवडते ना, ती सिरियल लावा ना. मग असं जुने गाणे ऐकायला भेटतात पण ऐकू बी देत नाही. आता जुने गाणे टाइम बघा ना हो, जुन्या गाण्यांचा. आता वाजले किती आहे? अरे ऐकणार नाही मम्मा, स्वयंपाक करायला भूक लागली, खूप भूक लागली. अरे बापरे, 2 ऍक्सिडेंट. लवकर कर. हा माहिती आहे, नाशिक मध्ये भरपूर ऍक्सिडेंट चालू आहे, खूप चालू आहे. तर मित्रांनो, आम्ही बसलो आता जेवायला आणि तुम्ही पण जेवायला या. आणि आजचा ब्लॉग हा इथे संपतोय. चला बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असेच भारी भारी ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. चला बाय बाय.